छत्रपती संभाजीनगरच्या सोयगाव तालुक्यातील मोलखेडा येथील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेत विद्यार्थ्यांनी शिक्षकाच्या निष्काळजीपणाविरोधात थेट बंड पुकारल्याची घटना समोर आली। वेळेवर शाळेत न येणाऱ्या आणि तास न घेणाऱ्या शिक्षकाविरोधात संतापलेल्या विद्यार्थ्यांनी सरांना वर्गातच कुलूप बंद केले। या प्रकारानंतर आता पालक आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने शाळेत जमा झाले आणि शिक्षक बदलण्याची मागणी आता जोर धरू लागली आहे। विद्यार्थ्यांचं म्हणणं आहे की शिक्षकाच्या सततच्या गैरहजेरीमुळे त्यांच्या अभ्यासाचं मोठं नुकसान होते आणि यामुळेच त्यांचा संयम तुटला आणि त्यांनी हा तीव्र प्रकार केलाय। शाळा व्यवस्थापनाने घटनेची माहिती शिक्षण विभागाला दिली असून विभागाने तातडीने चौकशी देखील सुरू केली आहे। या घटनेमुळे सोयगाव तालुक्यात शिक्षकांच्या अनियमित उपस्थितीचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आलाय। विद्यार्थी 78 आहे आणि 4च्या आधार अपडेट होईल नाही। आम्ही 2-3 मीटिंग घेतल्यानंतर बी सर ते काम केलं नाही। समजा मुख्याध्यापकाकडे आम्ही 4-5 खेप सांगलं की बाई करा आणि मीटिंगमध्ये चर्चा केली, पण हाव केलं, पण ते संख्या वाढवून नाही आले। आधी फक्त 3च आहे, 3 म्हणून आता एकच आहे आजच्या कंडिशन। सध्या आता 3 शिक्षक होते, पण आता सध्या एकच आहे। एकच शिक्षक शिकवणार, पण ते बी मुख्याध्यापक आहे, त्याची आता शाळा वाऱ्यावरच आहे। निर्णय घेतला शाळेला कुलूप लावायचा लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।